पैसा कमावणं महत्वाचं, पण त्याहूनही त्यात वाढ करणं आणि तो टिकवून ठेवणं तेवढंच महत्वाचं. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची दोस्त अँड होस्ट प्राजक्ता. ग्रीन FM 90.4 वरती मी घेऊन आलेली आहे एक स्पेशल शो, फायनान्सवर बोलू काही. चला फायनान्सवर बोलू काही, तुमच्या स्वप्नांना नवी दिशा देऊया, तुमची आर्थिक प्रगती साधूया. ग्रीन FM 90.4. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही ऐकताय 90.4 ग्रीन FM आणि मी तुमच्यासोबत तुमची दोस्त अँड होस्ट प्राजक्ता. आणि पुन्हा एकदा तुमचं खास स्वागत आहे आपल्या फायनान्सवर बोलू काही या खास शो मध्ये. ग्रीन FM 90.4 नेहमीच असे खास शोज तुमच्यासाठी आणत असतं. तर फायनान्सवर बोलू काही ब्रॉट टू यू बाय हॅपी टू हेल्प सर्व्हिसेस. तर कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की अभिनंदन सरांनी आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं की नेमकं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय आणि ते कोणत्या वर्षी सुरू करावं किंवा कोणत्या स्टेजला सुरू करावं. आज आपण आणखीन मुद्द्यांवरती बोलणार आहोत आणि सगळ्यात पहिल्यांदा मी अभिनंदन उपाध्ये सरांचं पुन्हा एकदा स्वागत करते. नमस्कार सर. ओके, थँक्यू मॅडम. फायनान्सवर बोलू काही ब्रॉट टू यू बाय हॅपी टू हेल्प सर्व्हिसेस असा हा खास शो आपण इथे सुरू केलेला आहे. मला वाटतं लिसनर्स असतील, आपले व्ह्युअर्स असतील, तर त्यांना नक्की पैशाचं कसं नियोजन करायचं आहे, त्यासोबतच फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल टर्म आणि याच्यामध्ये बऱ्याच काही टर्म्स आहेत ज्या आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर अशा कोणत्या कोणत्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल? फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आहे ना भरपूर पॉईंट्स आहेत. ओके, त्यातलं सगळ्यात पहिला पॉईंट आहे प्रोटेक्शन. त्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो. पूर्वीच्या काळी शिवाजी महाराज जेव्हा पण समुद्रामध्ये किंवा गडावर जेव्हा पण किल्ले बांधायचे, पहिला त्यांनी तटरक्षकांनी बुरुज बांधायचे एकदम हाईटला, जेणेकरून परकीय आक्रमण झालं तर आज जे त्यांचं स्वराज्य आहे ते सुरक्षित राहायला पाहिजे. नक्कीच. असंच आहे आपल्या आयुष्यात पण आपण फॅमिली, त्यांचं शिक्षण, आपलं रिटायरमेंट ह्याचं सगळ्याचं प्लॅनिंग करत असतो. खरं परकीय आक्रमण होतं ते कळत नाही, मग ते मेडिकल इमर्जन्सी मध्ये होतं किंवा आपल्याला बिझनेसमध्ये नुकसान होतं. भरपूर इमर्जन्सीज, फायनान्शियल इमर्जन्सी येतात आणि मेडिकल इमर्जन्सी, त्याला पहिला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. आजकाल मिडल क्लास फॅमिली काय करायला लागले की नुसता पैसे साठवायला लागले, इन्व्हेस्ट करायला लागले. खरं पुढे जाऊन कोणतीही मेडिकल इमर्जन्सी आली तर ते पैसे सगळे तिकडे स्वाईप आउट व्हायला लागले. तर प्रत्येक आयुष्याच्या माणसामध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत? मुलांचं शिक्षण एक सुखकर गोष्ट आहे की त्यांचं शिक्षण कंप्लीट करायचं, पहिलं टार्गेट ते असते. दुसरं असते मुलीचं लग्न मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग एक चांगलं असायला पाहिजे. कारण रिटायरमेंट प्लॅनिंग हे दुर्लक्षित केलं जातं आणि फक्त मुलांच्या एज्युकेशनवर आणि त्यांच्या लग्नावर विचार केला जातो आणि त्याच्या पॅरलल त्यांना एक घर पण बांधायचं असतं, त्याच्यासाठी पण त्यांची इन्व्हेस्टमेंट बाजूला पडायला पाहिजे. तर ह्या गोष्टी त्यांना गोंधळून टाकतात की नेमकं अगोदर काय करायचं आहे, म्हणजे घर पहिला बांधायचं आहे का मुलांच्या शिक्षणासाठी पैसे करायचे आहेत का आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल. तर ह्याच्यामध्ये हे सगळं करायच्या अगोदर प्रोटेक्शन करायला पाहिजे. कारण मी जर प्रोटेक्शन केलं नाही तर मी जो काही पैसा माझ्या मुलीच्या लग्नासाठी किंवा माझ्या रिटायरमेंटसाठी ठेवतोय तो कुठं ना कुठं तर स्वाईप आउट होणार आहे. तर याचं अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो की ज्यामध्ये तुम्हाला समजा तुम्ही घरातून बाहेर जाताय, ओके, तर त्याला कुलूप घालताय की नाही? बरोबर, कुलूप घालताय. आता घरामध्ये आजपर्यंत चोरी झाली आहे का? नाही झाली, तरी पण आपण कुलूप घालतो आणि एकदा ओढून पण बघतो की लॉक लागलेला आहे की नाही. तर असंच मेडिकल इमर्जन्सी आतापर्यंत आलेली नाहीये, कारण ह्याच्या पुढे येईल की नाही माहित नाही. त्यासाठी हेल्थ इन्शुरन्सचं कुलूप आपल्या आयुष्याला घालायला पाहिजे. त्याची किंमत छोटी असते, खरं जेव्हा ती मेडिकल इमर्जन्सी येईल तेव्हा ती खूप महत्वाची जबाबदारी ती पार पडत असते. आणि अजून एक गोष्ट आहे की मी उदाहरण देऊ शकतोय. समजा मी गावाला चाललोय 2 दिवसासाठी, तर माझ्या बायकोकडे मी एक 2,000 रुपये देऊन जाईन. ओके, मी महिनाभरासाठी जातोय तर एक 20,000 रुपये देऊन जाईन. एक 6 महिन्यासाठी जातोय तर एक 80,000 90,000 जे काही कॅपॅसिटी आहे. खरं विचार करा की मी गेलो आणि मी परतच येणार नाहीये, तर माझ्या बायकोकडे किती पैसे मी देऊन जायला पाहिजे किंवा तिच्याकडे किती पैसे यायला पाहिजे. ह्या गोष्टीचा विचार कोणी केलेलाच नाही आणि केलेला असला तरी पण त्याचा डिसिजन त्यांना घेता येत नाही, कारण त्यांच्यावर जबाबदाऱ्या एवढ्या आहेत आणि त्यांना प्रायोरिटाईज करता येईना की आपल्याला नेमकं पहिला काय करायचं आहे. त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मी ह्या सिस्टीम मधनं गेलो तर माझ्या घरी ते पैसे यायला पाहिजेत. जसं माझ्या मुलांचं लग्न, त्यांचं शिक्षण आणि रिटायरमेंट बायकोसाठी मी केलं होतं
ते वर्कआउट व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. नक्कीच जसं अभिनंदन सर म्हणाले, तुम्ही म्हणताच आहात, की आपल्या लाईफमध्ये ह्या सगळ्या स्टेजेस असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात आणि याच्यावरती आपल्याला आपला पैसा, कमवलेला पैसा कसा पुरला पाहिजे आणि प्रत्येकाच्यात अडथळा न येता, कुणाकडे न मागता आपण आपल्याच कष्टाच्या, मेहनतीच्या पैशावरती कसं आर्थिक नियोजन करू. नक्कीच खूप मोलाचं मार्गदर्शन आहे हे आणि आपल्या लिसनर्स आणि व्ह्युअर्सना सुद्धा हे लक्षात येत असेल. बरेच जण आर्थिक हे नियोजन करतच असतील, पण जे लोकं करत नाही आहात किंवा ज्यांना असा हा मार्गदर्शन किंवा सल्ला हवा आहे, तर नक्कीच ऐकू शकता फक्त 90.4 ग्रीन FM वर. हॅपी टू हेल्प सर्व्हिसेस आपल्यासाठी अशा या सर्व्हिसेस घेऊन आले आणि खरंच त्याच्यासाठी अ, या कंपनीचं आणि आमच्या सगळ्यांच्याकडून 90.4 ग्रीन FM कडून खूप खूप म्हणजे म्हणावं तितकं कमी आहे. सो अभिनंदन पुन्हा एकदा. सो अशाच खास आपल्या या एपिसोडमध्ये अभिनंदन सर असणारच आहेत आपल्यासोबत. अशाच काही खास मार्गदर्शन आणि सल्ले घेऊन. नक्की ऐका फायनान्सवर बोलू काही ब्रॉट टू यू बाय हॅपी टू हेल्प सर्व्हिसेस. नमस्कार.